राज्यात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे। बोंधू म्हणून आरोपाचा सामना करणाऱ्या अशोक खरात याच्याशी संबंधित व्यक्ती आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा भीषण अपघातात मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानं शिर्डीत शोककळा पसरली आहे। पाहुयात नेमकं काय घडलंय। समृद्धी महामार्गावर दुपारी 12:15च्या सुमारास घडलेला हा अपघात अत्यंत भीषण होता। शिर्डीतील उद्योजक जितेंद्र शेळके हे कुटुंबासह शेगावहून शिर्डीकडे परतत होते। याच वेळी त्यांच्या टोयोटा कारनं समोरच्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की अर्ध्याच्या वर कार थेट कंटेनरमध्ये घुसली। अपघातानंतर मोठा आवाज आल्यानं महामार्गालगत राहणारे चोत्र्याचे सरपंच प्रदीप चव्हाण आणि वस्तीवरील नागरिकांनी महामार्गाकडे धाव घेतली असता टोयोटो गाडी ही कंटेनरच्या खाली पूर्णपणे अडकलेली दिसून आली। त्यानंतर गाडीच्या मागील सीटवर अडकलेल्या मुलाला त्यांनी बाहेर काढले असता त्यांनी जितेंद्र शेळके यांचं नाव घेतलं। ग्रामस्थांनी जखमी मुलगा सूचत यास तातडीने रुग्णालयात पाठवत पोलिसांना आणि महामार्ग कर्मचाऱ्यांना तसंच शिर्डीतील शेळके यांच्या कुटुंबियांना अपघाताची खबर दिली। प्रदीप चव्हाण ज्यावेळी मुलाला गाडीतून बाहेर काढत होते त्यावेळी पुढच्या सीटवर बसलेल्या जितेंद्र शेळके यांच्या पत्नी या मदत मागत होत्या। मात्र गाडी कंटेनर खाली अडकल्यानं त्यांना बाहेर काढता येत नव्हतं। महामार्गावर हा अपघात दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास झाला। मात्र गाडी ओढण्यासाठी क्रेन तब्बल 2 वाजता आल्यानंतर शेळके आणि त्यांच्या पत्नी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। समृद्धी महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला। लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने इथं हजर झालो। इथं पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती। तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती, मुलगा होता। मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका ॲम्ब्युलन्स मध्ये त्याला लगेच हॉस्पिटलला रवाना केला। कंटेनर पाठीमागून गाडी घुसली आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले। समृद्धी महामार्गावर हा अपघात झाल्यानंतर शिर्डीवर शोककळा पसरली आहे। समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यानंतर महामार्गावर मोठी गर्दी जमली होती। अपघात स्थळी श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेट देत माहिती दिली। सर्वच आमची पोलीस टीम आहे, फॉरेन्सिक व्हॅन आहे, आम्ही या ठिकाणी आता पाचारण केलेली आहे। त्याशिवाय अन्य जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे। आणि या घटनेमध्ये जी आता प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार शेळके दाम्पत्याचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे तो इंज्युर्ड असून तो उपचार घेत आहे। पोलीस या ठिकाणी सविस्तर पंचनामा करून पुढील तपास करत आहेत। अपघातात मयत झालेले जितेंद्र शेळके हे शिर्डीतील प्रसिद्ध व्यावसायिक असून ते अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष होते। खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। तर त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके या सिल्वर ओक शैक्षणिक संकुलाच्या संचालिका आहेत। शेळके यांच्या अपघातानंतर खरातशी जोडलेल्या एका जुन्या अपघाताची आता चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे आधीच वातावरण तापलेलं असताना आता या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून काम करत होते। त्यामुळे शेळकेंना या ट्रस्टच्या माध्यमातून खरात बरोबर कुणाचे आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, कुणाची भागीदारी आहे, अनेक जणांची नावं बाहेर आली तर त्यांचा जो आहे तो त्यांना त्रास होऊ शकतो। म्हणून शेळकेंना जे आहे तो संपवण्याचा जो आहे तो हा कट रचला गेलेला आहे। एक जे साक्षीदार आहेत या केसेसमध्ये ज्यांचे जबाब झालेले नाहीत त्यांना तातडीनं सरकारने जे आहे ते लवकरात लवकर जबाब घेण्यात यावेत आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जातंय। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय। मी सुरुवातीपासून सांगतोय की एप्स्टीन सारखं अशोक खरातला मारलं जाईल। त्याचे फॅमिली मेंबर्स आता इकडे तिकडे पळत आहेत। त्याच्या सहकाऱ्यांचा आता अशा पद्धतीने संशयास्पद मृत्यू होतोय। खरातचाही एक दिवशी मृत्यू झाला अशी बातमी आपल्याकडे लक्षात येईल आणि ही केस अशाच पद्धतीने संपली
असं जाहीर न करता ही संपवली जाईल. अशोक खरातच्या या भयंकर प्रकरणात पुरावे मारण्याची एक पद्धत सुरू झाली की काय अशी आता शंका आहे. जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर अर्थातच अशोक खरात प्रकरणावर याचा किती परिणाम होणार हे जसं महत्वाचं आहे, त्याहीपेक्षा या पोलीस तपासातून अपघाताची खरी कारणं समोर येणं जास्त गरजेचं बनलंय. शिर्डीहून प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.